सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीचा जो बघा पदर असतो उरलेला त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण साडीचा ड्रेस शिवला होता आणि बघा अडक पदर बाकी होता। आता याचं काय करायचं म्हटलं तर त्याला तुम्हाला दाखवते मी याचं काय बनवायचं ते। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला याचं माप दाखवते मी। बघा हा डबल फोल्ड केलेला आहे। याची उंची आहे बघा 22.5 इंच आहे। डबल फोल्ड आहे आणि रुंदी दाखवते। रुंदी पण आहे 27 इंच आहे। हे तुम्ही बघू शकते। आणि आपण 27 इंचची एक चेन पण घ्यायची आहे। तिथे मी चेन पण घेतलेली आहेत। आणि आपण सेम याचा साईजचा एक कापड घ्यायचा आहे। तुम्ही गोणी वगैरे घेऊ शकता। मी इथे एक बेडशीट घेतलेलं आहे जुनं। तुम्ही बेडशीट पण वापरू शकता आणि गोणी पण, म्हणजे थिकनेस चांगला जास्त येईल। तर ते सेम या साईजचं मी आता कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। चला तर आता कट करून घेऊ बघा आपण। कट करून घेतला आणि एक्स्ट्राचं पण जे आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। इकडचं पण जे एक्स्ट्राच आहे ते आपण कट करून घेऊ। सगळं कट झालं आहे। आता याला बघा आपल्याला सर्व साईडने शिलाई मारून घेऊ आपण अगोदर। तर शिलाई मारून घेते मी। तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण अशा आडव्या शिलाई मारून झालेल्या आहेत। कारण आपले बेडशीट वगैरे आहेत ना ते साईडला सरकू नये म्हणून, त्यामुळे आडव्या शिलाई मारून घेतल्या मी। आता आपल्याला काय करायचं आहे, ही चेन आहेत ना ती लावायची आहे आपल्याला या पद्धतीने अशी दोन्ही साईडनी। जी आपली कमी साईड आहेत बघा त्या साईडला लावायची आहे। जी 27-28 इंच रुंदी आहेत ना त्या साईडला आपल्याला चेन लावून घ्यायची आहे। तर तुम्हाला दाखवते चेन वगैरे लावायचं पण। या ठिकाणी आपण काय करायचं आहे बघा, आता चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। आणि नंतर आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे। एकदम सोपी पद्धत आहे चेन लावायची पण, जास्त काही झंझट नाही। एकदम सरळ अशी चेन लावायची आपल्याला। कारण गोल वगैरे चेन लावायला थोडंसं प्रत्येकाला लावते तर असंच नाही, पण एकदम सरळ आणि सोपी पद्धत आहे। आणि बघा अशी दाब टिप द्यायची म्हणजे चेन आपली एकदम फिनिशिंगमध्ये येते
आणि काही धागे दोरे असून ते आतमध्ये जातात. आता दुसऱ्या पार्टला म्हणजे दुसऱ्या साईडनं पण जोडून घेऊ आपण. तर दुसऱ्या साईडला बघा असे जो कापड आहे तो आपण उलटा ठेवायचा आहे आणि सरळ शिलाई मारून दाब टीप द्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे सरळ शिलाई मारून अशी. जी थोडीशी चेन उरली आहे एक्स्ट्रा ती आपण नंतर कट करू. आता याला सुद्धा आपण दाब टीप देऊन घेऊ. बघा व्हिडिओ कुठेही स्किप नाही केलेला आहे बघा, पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे. तर तुम्हाला दाखवत थोडीशी कटिंग परत आपल्याला याची कोण्याची कटिंग करायची आहे. इथं बघा थोडे मध्याच्या सेंटरच्या थोडी खाली घ्यायची आहे. इथं बघा खालती आपल्याला ना अशी ठेवून घ्यायची आहे. इथं 5-5 इंचाचे बघा आपण असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. 5-5 इंचाचे घेतलेले आहेत बघा. इथं मी म्हणजे चेनपासून आपलं 6 इंच खाली आपण कापड सोडलं आहे आणि 5 इंचाचे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे. म्हणजे वरती 1 ते 1.5 इंच अंतर राहील. चेनच्या खाली फक्त 1 ते 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आणि चारही पण साईडला सेम आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहे 5-5 इंचाचे. बघा तेच मी कट केलं ठेवून कट करून घेत आहे. परत आपल्याला मेजरमेंट घ्यायची पण गरज येत नाही. खूप सोपी पद्धत आहे आणि लक्षात पण राहील लगेच सगळ्यांना. बघा आता कट झालेला आहे आणि इथं बघा ते आपल्याला सरळ सरळ आहेत ना, इथं शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला. आता तुम्हाला दाखवत ते आपण सरळ अशा शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जी एक्स्ट्राची चेन आहे ती बी आपण कट करून टाकायची. थोडीशी उरलेली आहे 1 ते 2 इंच अशी चेन उरलेली आहे ती आपण कट करायची आहे. शिलाई मारल्यानंतर कट करा. बघा इथं मी ती एक्स्ट्राची चेन पण कट करून टाकली आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आणि याला आपल्याला पट्ट्या पण जोडून घ्यायच्या आहेत धागे वगैरे निघून म्हणजे गोटसारखा. सेम दुसऱ्या साईडला पण सरळ शिलाई मारून घ्यायच्या. चौकोन थोडंसं मागं पुढं झालं तर अर्धा इंचाचं कापड थोडंसं उरलं तिथं म्हणून ते एक्स्ट्राचं कट केलं. आता इथं बघा आपण 1.5 ते 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि इथं फिनिशिंग करून घ्यायची याची. इतकी सोपी पद्धत आहे, तुम्ही बघितल्यानंतर लगेच बनवशाल. बघा अशी फोल्ड करायची आणि एक टिप मारून घ्यायची त्याच्यावरती. सेम दुसऱ्या साईडला पण तेच करायचं आहे आपल्याला. आता बघा आपण हे चौकोन कट केलते ना त्याला असं बघा पकडायचं आहे मध्यभागी सेंटरला आपलं ते आलं पाहिजे. आपण जिथं फिनिशिंग केलं ते बघा ते पॉईंट अशा सरळ शिलाई मारून घ्यायचं आहे. सेम आपण चारी पण साईडला करून घ्यायचं आहे. सेम सारखीच पद्धत आहे चारी पण साईडला. याला सुद्धा तुम्ही पायपिंग करून घ्या. व्हिडिओ जास्त मोठा होत असल्यामुळे मी दाखवलं नाही तुम्हाला, कारण दोरे वगैरे निघणार नाही काही नाही. तर आता मी चारी पण करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हो तुम्हाला कुठलं पार्ट वगैरे जर समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. कुठं काही समजलं नसेल शिवताना तर नक्की रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन मी.
इथं बघा आपण चारी पण साईडला शिलाई मारून झालेलं आहे. आता आपण ते सुईचं करून घेऊ आणि याच्यामध्ये तुम्हाला कपडे वगैरे मी ठेवून दाखवते किती मोठं असं ऑर्गनायझर तयार झालं आहे आपलं. भरपूर असेच ब्लँकेट वगैरे बेडशीट वगैरे याच्यामध्ये बसतील. बघ किती खालीच आहे अजून तरी. खूप सुंदर असं ऑर्गनायझर तयार होतं आपलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं सुंदर असं ऑर्गनायझर तयार झालं आहे. इतकं छान दिसत आहे ना. तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ आणि ऑर्गनायझर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा अजून रिकामच आहे. भरपूर कपडे ठेवले. खूप मोठा असं तयार झाला आहे आणि दिसायला पण कलर पण खूप छान दिसतो याचा. हा असं काहीतरी साडीचा बघा आपण उपयोग केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. कोण नवीन असेल तर चॅनलवरती. बरेच जण चॅनल सबस्क्राईब करते पण लाईक करत नाही, तर लाईक पण करत जा आठवणीने. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम परफेक्ट तुम्हाला दाखवली आहे मी. चला तर बाय सगळ्यांना. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.